संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसागणिक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड खंडणी प्रकरणी पोलीस कोठडीत आहे। हत्या प्रकरणाच्या संशयाची सुई देखील वाल्मिक कराडवर आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय खोलात जाणार असल्याचं बोललं जात असताना आता वाल्मिक कराडच्या मुलाचे कारनामे देखील समोर आलेले आहेत। वाल्मिक कराडच्या मुलावर सुशील कराड याच्यावर नक्की कुठले गुन्हे दाखल झालेले आहेत, कुठले गुन्हे त्याच्यावर असल्याचं समोर आलेलं आहे। वाल्मिक कराड नंतर आता त्याच्या मुलाला सुद्धा अटक होऊ शकते का? नक्की हे सगळं प्रकरण काय आहे, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। आता नक्की वाल्मिक कराड याच्या मुलावर काय आरोप आहे, कुणी फिर्याद दाखल केलेली आहे ते जाणून घेऊयात। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांविरुद्ध सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। आता ही तक्रार कुणी दाखल केलेली आहे तर सोलापूरमधील पीडित महिला, तिचा नवरा आणि त्यांची 2 मुलं काही वर्षांआधी परळी येथे राहत होती। नक्की प्रकरण काय आहे ते आधी जाणून घेऊयात। आता हे सगळं जे कुटुंब आहे हे आधी परळी येथे राहत होतं काही वर्षांआधी। ज्या पीडितेने, ज्या महिलेने ही तक्रार दाखल केलेली आहे, तिचा नवरा सुशील कराडकडे मॅनेजर म्हणून काम करत होता। त्याच्या नावावर, या पीडितेच्या ज्या महिलेने तक्रार दाखल केलेली आहे तिच्या नवऱ्याच्या नावावर 2 ट्रक, 2 कार, 2 दुचाकी आणि 1 प्लॉट देखील होता। सुशील कराडनं मॅनेजरच्या घरात घुसून इतकी मालमत्ता कशी कमावली असं म्हणत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्याची सगळी संपत्ती बळकावल्याचा आरोप आहे। वाल्मिक कराडला ही माहिती दिल्यास तो बघू असं म्हणाला, असं सुद्धा या पीडितेचं म्हणणं आहे। पीडितेच्या नावावर असलेली जागा सुद्धा बळजबरीनं सुशील कराड याने त्याचा सहकारी असलेल्या अनिल मुंडेच्या नावावर खरेदी केली आणि महिलेला 1 रुपया सुद्धा दिला नाही, असा सुद्धा आरोप आहे। त्याचबरोबर या पीडित महिलेचं 2.5 तोळे सोनं सुद्धा परळी येथील बालाजी टाक ज्वेलर्सला सुशील कराडनं बळजबरीनं विकलं आणि त्याचे सगळे पैसे स्वतःकडे ठेवल्याचा सुद्धा आरोप आहे। पीडितेच्या लहान मुलीला मारहाण करून तिचे कपडे फाडल्याचा आरोप सुद्धा वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांवर आहे। हे सगळे मोठे आरोप वाल्मिक कराडच्या मुलावर आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांवर आहेत। आता हे सगळे जे कुटुंब आहे, जे आधी परळीला राहायचं, ते कुटुंब नंतर या त्रासाला कंटाळून सोलापूरमध्ये शिफ्ट झालं। सोलापूरला हे सगळं कुटुंब शिफ्ट झाल्यानंतर सुद्धा वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि त्याचे साथीदार या पीडितेला शिवीगाळ करायचे आणि जीवे मारण्याची धमकी द्यायचे। सोलापुरातील MIDC पोलीस स्टेशन या महिलेने त्यानंतर गाठलं, पोलीस आयुक्तालय गाठलं। बीड पोलीस अधीक्षकांनी सुद्धा या पीडित महिलेची तक्रारीची दखल घेतलेली नाही। या सगळ्या प्रकरणावर पीडितेच्या वकिलांनी कुठले खुलासे केलेले आहेत, काय म्हटलेलं आहे ते पण पाहूयात। सोलापूरला आल्यावर देखील सुशील कराड व त्याचे इतर 2 साथीदार हे तिला फोनवर अश्लील शिवीगाळ व धमक्या देऊ लागले व एक दिवस देखील ते सोलापूरला येऊन तिला जीवेठार मारण्याची धमकी दिली। अशा आशयाची तक्रार तिने MIDC पोलीस ठाण्या येथे केली होती, परंतु MIDC पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सदरची फिर्याद घेतली नाही। त्यावर पीडिता ही तिथेच न थांबता CP ऑफिस सोलापूर येथे गेली व लिखित स्वरूपात तक्रार अर्ज वजा फिर्याद दिली। CP ऑफिसने देखील तिची तक्रार घेतली नाही। या महिलेच्या तक्रारीची दखल कुणीच घेतली नाही आणि त्यानंतर अखेर या पीडित महिलेनं 1 ऑगस्ट 2024 ला सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार या तिघांविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोक्सो अंतर्गत सुद्धा गुन्हा या तिघांवर दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींनी त्यांचे जबाब या प्रकरणामध्ये नोंदवलेले आहेत। या प्रकरणामध्ये न्यायालयाने चौकशीची तारीख ही 13 जानेवारी निश्चित केलेली आहे। आता 13 जानेवारीला कोर्टामध्ये काय घडतं, सुशील कराडच्या आरोपांबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकूणच जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड नंतर त्याचा मुलगा सुद्धा चर्चेत आलेला होता। त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते। बीडमध्ये, परळीमध्ये वाल्मिक कराडच्या मुलावर कुठलाही गुन्हा दाखल नसला तरी सोलापूरमध्ये त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादीच आता समोर आलेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराड नंतर आता त्याच्या मुलाला अटक होऊ शकते का, त्याच्या मुलाचे पाय खोलात जाऊ शकतात का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।